सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज 20 मार्च आणि आज आपल्याला माहिती आहे महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या इतिहासात एकमेव असा ठरलेला सत्याग्रह म्हणजे महाड चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह या घटनेस 99 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हाचे अस्पृश्य यांना पाणी पिता यावं, माणूस म्हणून जगता यावं, समानतेसाठी जो लढा उभारला त्या लढ्याचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने ही एक छोटीशी कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करीत आहे. त्या चवदार तळ्याच्या काठावर, त्या चवदार तळ्याच्या काठावर रक्त सांडले आमचे पाण्यासाठी. त्या चवदार तळ्याच्या काठावर रक्त सांडले आमचे पाण्यासाठी. आम्ही लढलो, आम्ही भिडलो, लढून लढून आमच्या रक्ताचं पाणी झालं. लढून लढून आमच्या रक्ताचं पाणी झालं. रक्त आमचं तळ्यात मिसळलं आणि तळं शुद्ध झालं. समतेसाठी, मूलभूत हक्क अधिकारांसाठी तहानलेल्या भीमवीरांनी, समतेसाठी, मूलभूत हक्क अधिकारांसाठी तहानलेल्या भीमवीरांनी बा भीमाच्या ओंजळीने जेव्हा चव चाकली महाड चवदार तळ्याच्या पाण्याची, अन बा भीमाने स्पर्शून त्या पाण्याचा घोट घेताच तळ्याला क्रांतीची जी आग लागली. बा भीमाने स्पर्शून त्या पाण्याचा घोट घेताच तळ्याला क्रांतीची जी आग लागली. ती आग आम्ही घोट घोट गिळंकृत केली आहे. ती आग आम्ही घोट घोट गिळंकृत केली आहे. ही क्रांतीची ज्वाला आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या रक्तात सांभाळली. ही क्रांतीची ज्वाला आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या रक्तात सांभाळली. म्हणून आम्ही आजही पेटून उठतो प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध. म्हणून आम्ही आजही पेटून उठतो प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध. हा लढा नव्हता केवळ पाण्यासाठी. हा लढा नव्हता केवळ पाण्यासाठी. हा लढा नव्हता केवळ तहान भागविण्यासाठी. हा जनसंघर्ष होता. हा जनसंघर्ष होता. हा एल्गार होता. हा विद्रोह होता मूलभूत हक्कांसाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आणि आमच्या आत्मसन्मानासाठी. हा जनसंघर्ष होता. हा एल्गार होता. हा विद्रोह होता मूलभूत हक्कांसाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आणि आमच्या आत्मसन्मानासाठी. आणि म्हणून जगी एकमेव ठरलेल्या या महाड चवदार तळ्याच्या संघर्षाची कहाणी, जगी एकमेव ठरलेल्या या महाड चवदार तळ्याच्या संघर्षाची कहाणी आमच्यातली क्रांती विझू देत नाही. आमच्यातली क्रांती आजही विझू देत नाही. जय भीम.